नमस्कार. आपली मुंबईमध्ये आपलं स्वागत. योग विद्येला पाश्चिमात्यांनी अंगीकारलं. हॉकीवरही स्वतःचं तंत्र विकसित करून युरोपियन देशांनी प्रभुत्व मिळवलं. मग परदेशी खेळावर आपण का प्रावीण्य मिळवू नये, याच उद्देशाने झपाटलेल्या क्रीडाप्रेमी सुनील वालावलकर यांनी अमेरिकेतल्या लोकप्रिय पिकल बॉल या खेळाचा प्रसार करणं सुरू केलंय. मुंबईत त्यांना चांगला प्रतिसादही मिळतोय. रसमिसळ ही जशी खाद्यपदार्थात चांगली वाटते, तशीच ती खेळांच्या मिश्रणातून साकारलेल्या नवीन खेळालाही वेगळी चव देते. असाच पिकल बॉल हा खेळ म्हटला तर इंडोर नाहीतर लॉन टेनिसच्या उघड्या मैदानावर अगदी सहजतेने हा खेळ खेळता येतो. लॉन टेनिस सगळ्यांना माहिती आहे, तो टेबल टेनिस आणि बॅडमिंटन हे तीन जे रॅकेटचे गेम आहेत, त्या रॅकेटच्या गेमचं कॉम्बिनेशन करून संकर करून हा पिकल बॉल नावाचा खेळ बनवला आहे. वैशिष्ट्य याचं असं आहे की या तीन खेळामधले जे कठीण गोष्टी आहेत त्या त्यांनी काढून टाकलेल्या आहेत. लॉन टेनिस किंवा बॅडमिंटनचं कोर्ट हे पिकल बॉलचं मैदान. बॅडमिंटनसाठी आवश्यक असणारी जाळी थोडी खाली ओढली की पिकल बॉलचं मैदान तयार होतं. भारतात सध्या या खेळाच्या रॅकेट्स आणि छोटे छोटे छिद्र असलेले चेंडू सहसा उपलब्ध होत नसले तरी क्रीडा बाजारपेठेत हे साहित्य उपलब्ध व्हायला फारसा वेळ लागणार नाही. एकंदरीत म्हणजे एन्जॉय करण्यासारखा आणि सहज शिकण्यासारखा असं वाटतं. अर्थात आम्ही पुरे नियम पाळून काय खेळ खेळलो नाही तसं पुरा, पण तरी म्हणजे खेळण्यामध्ये मजा आली आणि असं वाटतं की ज्येष्ठ नागरिकांकरता एक अतिशय सोपा आणि चांगला, जिथं जागा उपलब्ध असेल अशी त्या ठिकाणी जरूर म्हणजे याचा प्रसार करण्याकरता चांगला वाव आहे. या खेळाला स्पर्धात्मक स्वरूप तर आहेच, पण त्यासोबतच खेळताना मिळणारा आनंद आणि त्यातून सहजतेने होणारा व्यायाम हे पिकल बॉलचं वैशिष्ट्य. महिला वर्गासाठी हा खेळ विशेष उपयुक्त आहे. हा खेळ एक स्लो खेळ आहे, एक मंद हळूहळू पेशन्सने खेळण्याचा खेळ आहे, असल्यामुळे आपल्याकडच्या सर्व महिलांना हा खेळाचा फायदा होईल. या खेळाचा राज्यात आणि देशभर प्रसार करण्याच्या उद्देशानं वालावलकर यांनी इंडियन असोसिएशन ऑफ पिकल बॉल ही संघटना स्थापन केली आहे. वेगवेगळ्या भागात या खेळाची प्रात्यक्षिकही ते आयोजित करतात. आज जरी हा खेळ नवीन असला तरी भविष्यात याही खेळात आपल्याला एखादा विश्वविजेता मिळू शकेल असा विश्वास ते व्यक्त करतात. आपली मुंबई, नरिमन पॉइंट. आता पुन्हा भेटूया काही क्षणातच इतिवृत्तांतमध्ये श्रीपादसह. नमस्कार. आपली मुंबईचे सहप्रायोजक होते